तर नेक्स्ट पोर्शन आपला एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. तर आता कायनेटिक एनर्जीचं जे काही फॉर्म्युला आहे ते आपण डिराईव्ह करू. ठीक आहे. तर इथं कन्सिडरेशन काय करायचं आहे किंवा मेन गोष्ट कोणती आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असेल की त्या ऑब्जेक्टवर जेवढं काही वर्क होईल ना ते वर्क डन म्हणजे काय असेल त्याची कायनेटिक एनर्जी. एक्झाम्पल मध्ये सांगतो. हे बघा एक ऑब्जेक्ट आहे की त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, स्मॉल एम. ठीक आहे. तर मग हा ऑब्जेक्ट पहिले सुरुवातीला कसा आहे, स्टेशनरी. ठीक आहे. सुरुवातीला ऑब्जेक्ट कसा आहे, स्टेशनरी. तर मग स्टेशनरी ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी असेल का नाही. तर आपण कायनेटिक एनर्जी डेफिनेशन पाहिली की द एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. जी एनर्जी ऑब्जेक्टला त्याच्या मोशनमुळे असते त्याला आपण कोणती एनर्जी म्हणतो, कायनेटिक एनर्जी. तर ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल तर त्याला त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असेल का नाही. तर मग त्याला कायनेटिक एनर्जी केव्हा येईल. तर मग आता बघा हा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. या स्टेशनरी ऑब्जेक्टला जर आपण स्टेशनरी ऑब्जेक्टवर जर फोर्स लावला तर हा ऑब्जेक्ट काय होईल, डिस्प्लेस होईल त्याच्या पोझिशन पासून. म्हणजे तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये जाईल. ठीक आहे. मुव्हिंग ऑब्जेक्ट होईल. किंवा जेव्हा स्टेशनरी ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला तेव्हा. ठीक आहे. तर मग इथं आपण काय करायलो की एक ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करायलो आणि त्या ऑब्जेक्टचं मास किती घेतलं आपण, स्मॉल एम अमाऊंटचं मास घेतलं. या ऑब्जेक्ट ठीक आहे इनिशियली हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. तर मग इनिशियली स्टेशनरी असल्यामुळे याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, 0. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावर फोर्स लावल्यामुळे याची फायनल व्हेलॉसिटी काय होईल, v. इनिशियल व्हेलॉसिटी 0 स्टेशनरी असताना ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यावर ते ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑब्जेक्ट होईल. मग त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, v. ठीक आहे. त्यानंतर आता आपण हे एक्सप्रेशन बघू की हा ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला म्हणजे हा ऑब्जेक्ट वर्क डन करायला. ठीक आहे. वर्क व्हायला ना, ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय केल्यामुळे याचं डिस्प्लेसमेंट व्हायला की नाही, व्हायला. तर मग फोर्स अप्लाय केल्यामुळे हे डिस्प्लेस ऑब्जेक्ट व्हायला म्हणजे त्याच्यावर वर्क व्हायला. त्याच्यावर जेवढं काही वर्क डन होईल तेवढी ती काय असेल त्याची कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. जर आपल्याला या मुव्हिंग ऑब्जेक्टची म्हणजे याच्यावर फोर्स लावल्यानंतर हा ऑब्जेक्ट जेव्हा मूव्ह होईल त्यावेळेस त्याची आपल्याला जर कायनेटिक एनर्जी फाइंड करायची असेल तर ती कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असेल, वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवर जेवढं काही वर्क डन होईल ते वर्क डन म्हणजे काय असेल, त्याची कायनेटिक एनर्जी. तर मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर मग वर्क डनचा फॉर्म्युला आपण बघितला की वर्क डन म्हणजे काय असते किंवा वर्क म्हणजे काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर मग इथं फोर्स किती अमाऊंटचा लागायला, एफ. या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती होईल, एस एवढं. ठीक आहे. तर मग पहिले फोर्स फाइंड करू. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय असेल, एम इंटू ए. ठीक आहे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या की याचं डिस्प्लेसमेंट काय असेल. डिस्प्लेसमेंटचं 3 कायनेमॅटिकल इक्वेशन न्यूटनचे आपण बघितले पहिल्या युनिटमध्ये. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटचं कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं होतं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. तर मग इथं सांगा मला की इनिशियली या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, 0. या इक्वेशन मध्ये u ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 इंटू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ही टर्म 0 होईल. 0 प्लस एनिथिंग म्हणजे ती थिंग असेल, म्हणजे ती गोष्ट असेल राईटची. तर राईटला कोणती उरल, हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. कोणत्या 0ला प्लस केलं तर ती नंबर असेल ना, जे नंबर आहे ते इनिशियल. ही नंबर कोणती आहे, हाफ एटी स्क्वेअर. तर मग याचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, हाफ एटी स्क्वेअर. हाफ एटी स्क्वेअर फॉर्म्युला कशाचा भेटला, डिस्प्लेसमेंटचा. तर मग आता मला सांगा की वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे आपल्याजवळ इथं, एम इंटू ए इंटू एस ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. हे हाफ बाहेर काढतो, हाफ इंटू एम इंटू, आता मला सांगा की ए इंटू ए काय येईल, ए स्क्वेअर आणि टी स्क्वेअर इथं उरला. तर मग याला मी काय करतो, ए स्क्वेअर टी स्क्वेअरला एटी लिहितो आणि या एटीचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय, ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर टी स्क्वेअर. तर मग ए स्क्वेअर टी स्क्वेअर लिहिणं काय आणि एटीला ब्रॅकेटमध्ये लिहून त्याचा होल स्क्वेअर लिहिणं काय, दोन्ही गोष्टी सेमच आहेत. तर मग इथं वर्डन किती आलं आपलं, हाफ इंटू एम इंटू एटी स्क्वेअर. आता लक्षात घ्या की न्यूटनचं एक कायनेमॅटिकल इक्वेशन, पहिले कायनेमॅटिकल इक्वेशन काय, v इज इक्वल टू यू प्लस एटी. तुम्हाला सांगा इथं v चा फॉर्म्युला काय, यू प्लस एटी. तर मग इथं v ची व्हॅल्यू काय असेल, हे इनिशियल व्हेलॉसिटी 0 पुट करू आपण, u 0 पुट केल्यावर बघा हे v ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला काय, हे इक्वेशन असेल u प्लस एटी. u ची व्हॅल्यू किती आहे इथं, 0 प्लस एटी. म्हणजे आपल्याला v म्हणजे काय भेटलं, एटी भेटलं. आता इथं v स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, या v चा स्क्वेअर काय येईल, v स्क्वेअर. आता एटी चा स्क्वेअर काय येईल, एटी स्क्वेअर. लक्षात आलं का, बघा फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, u प्लस एटी. u ची व्हॅल्यू किती आहे इथं,
इनिशियली ऑब्जेक्ट कसा होता, स्टेशनरी. इनिशियली ऑब्जेक्ट स्टेशनरी होता म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती होती, 0 प्लस 80. व्ही चे व्हॅल्यू किती आली या एक्झाम्पल मध्ये किंवा या एक्सप्रेशन मध्ये 80. मग आपण काय केलं की या साईडला स्क्वेअर केला, व्ही चा स्क्वेअर केला, दोन्ही साईडला जर स्क्वेअर केला इक्वेशनच्या व्ही इक्वल टू 80 ला, तर व्ही चा स्क्वेअर काय येईल, व्ही स्क्वेअर. ए चा स्क्वेअर काय येईल, ए स्क्वेअर. आणि टी चा काय येईल, टी स्क्वेअर. म्हणजे असं येईल ए स्क्वेअर टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण काय करूया ब्रॅकेट मध्ये, त्याला असंच लिहू, ए इंटू ए काय होईल, ए स्क्वेअर टी स्क्वेअर. असं सिंपल जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर मग व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर टी स्क्वेअर. म्हणजे या ए स्क्वेअर टी स्क्वेअरच्या जागेवर आपल्याला काय लिहिता येईल, व्ही स्क्वेअर. हाफ इंटू एम इंटू ए स्क्वेअर टी स्क्वेअर म्हणजे आहे काय, तर व्ही आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. तर वर्क डन किती भेटलं आपल्याला, हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे. तर मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते, वर्क डन. वर्क डन. मग हे वर्क डन किती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी किती भेटली आपल्याला, हाफ एम व्ही स्क्वेअर. हे आहे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. सोपं एक्सप्रेशन आहे. काय केलं याच्यामध्ये की एक ऑब्जेक्ट आहे जे स्टेशनरी आहे, त्या स्टेशनरी ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे ते काय होईल, मूव्ह होईल. ठीक आहे. तर मग त्या मुव्हिंग ऑब्जेक्टला कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. त्या मुव्हिंग ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी फाइंड करायची असेल आपल्याला, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. या ऑब्जेक्टवर वर्क डन किती झालं म्हणजे कायनेटिक एनर्जी असेल. आणि त्या कायनेटिक एनर्जीचा वर्क डनचा फॉर्म्युला काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण वर्क डन इथे फाइंड करायलो. वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला काय असते, मास इंटू एक्सेलरेशन, न्यूटनचा सेकंड लॉ, एम ए. त्यानंतर आता डिस्प्लेसमेंट, यस, डिस्प्लेसमेंट साठी आपल्याजवळ तीन काय, डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करणार आपण, आपल्याजवळ 3 न्यूटनचे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. त्यापैकी डिस्प्लेसमेंटचं कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं आहे, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता लक्षात घ्या की इथं हे जे एक्झाम्पल कन्सिडर केलं, या एक्झाम्पल मध्ये इनिशियली त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती होती, यू म्हणजे किती कन्सिडर केली होती. ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. तर मग या एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर या इक्वेशन मध्ये आपण यू ची व्हॅल्यू किती पुट करणार आहोत, 0. तर मग एस ची व्हॅल्यू किती भेटणार आहे आपल्याला, यू ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर हाफ ए टी स्क्वेअर किती मिळणार आहे, हाफ ए टी स्क्वेअर. मग आता हे एस भेटलं तर मग आपण काय केलं, वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मध्ये ही एस ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. एम एफ म्हणजे काय असेल, एम इंटू ए. एस ची व्हॅल्यू किती भेटली, हाफ ए टी स्क्वेअर. हे इथं पुट केली. मग वर्क डन किती भेटलं, हाफ इंटू हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर काय भेटलं आपल्याला, हाफ एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर. नंतर काय केलं आपण की व्हेलॉसिटी व्ही चा फॉर्म्युला काय असते, कायनेमॅटिक इक्वेशन काय असते, यू प्लस ए टी. आणि या एक्झाम्पल मध्ये यू ची व्हॅल्यू किती आहे, 0. तर मग इथं जी व्हॅल्यू आहे या केस मध्ये ती व्हॅल्यू पुट केली आपण यू ची 0. तर मग व्ही चा फॉर्म्युला काय भेटला, 80. आता मला सांगा की इथं व्ही चा स्क्वेअर केला तर काय येईल, इथं स्क्वेअर केला आपण या इक्वेशनला, तर व्ही चा स्क्वेअर व्ही स्क्वेअर, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला आपण स्क्वेअरिंग केली तर इथं काय येईल, व्ही स्क्वेअर. इथं काय येईल, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, टी चा स्क्वेअर काय येईल, टी स्क्वेअर. मग आता हे जे ए स्क्वेअर टी स्क्वेअर ची टर्म आहे याची व्हॅल्यू काय आहे, व्ही स्क्वेअर. मग आपण काय केलं की हे जे वर्क डन मध्ये ए स्क्वेअर टी स्क्वेअर होतं त्याच्या जागेवर व्ही स्क्वेअर लिहिलं. हे कुठून आलं तर इथून आलं. ठीक आहे. मग आपल्याला वर्क डन भेटला हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि कायनेटिक एनर्जीज म्हणजे काय असते, वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. मग त्या ऑब्जेक्टवर त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी फाइंड करणं म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टवर वर्क डन किती झालं फाइंड करणं. तर वर्क डन किती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जी पण किती असणार आहे त्या ऑब्जेक्टची, हाफ एम व्ही स्क्वेअर. टेक्स्ट बुक मध्ये ते डेरिव्हेशन एक्सप्रेशन दिलेलं आहे, ते तुम्ही लिहून घ्या टेक्स्ट बुक मधून. सोपं आहे, मी तर इथं समजावून सांगितलंय. जर समजा एकदा कळलं नाही तर टेक्स्ट बुक मधून पहिले लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर व्हिडिओ बघायचा, कळून येईल. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी बघू.